पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई साहेब यांना आम्ही 2 तास बसून सुद्धा आम्हाला 5 मिनिटाचा सुद्धा वेळ दिलेला नाही। मग आम्ही पालकमंत्र्यांच्या वरती किती विश्वास ठेवावा? माझ्या गावावर भयानक संकट आलेलं आहे आणि हे अदानी शासन विथ प्रशासन विथ सर्व अधिकारी जे काय असणार आहे या लोकांनी कोणतीही या गावातल्या लोकांना कसलीही समज न देता हा फार मोठा अन्याय माझ्या गावावर होत आहे। कळंबे ग्रामस्थांचा प्रशासनाला थेट इशारा, अदानी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार। पाटण तालुक्यातील कळंबे गावात गायरान जमिनीवरून मोठा संघर्ष उभा राहिला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या खाजगी कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी गायरान जमिनीबाबत प्रशासनाने आदेश काढले आहेत। मात्र हा निर्णय गावकऱ्यांना विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कळंबे ग्रामसभा आणि ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच गायरान जमीन खाजगी कंपनीला देण्यास विरोध दर्शवला असल्याचं सांगितलं जात आहे। गावकऱ्यांच्या मते गावाच्या सामायिक मालकीची जमीन कोणत्याही परिस्थितीत खासगी कंपनीला देऊ नये। तसेच जवळपास 200 कोटी रुपयांच्या बाजारमूल्याची जमीन या प्रक्रियेमुळे कंपनीच्या ताब्यात जाणार असल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। याशिवाय कळंबे, जळव आणि जांभेकरवाडी या 3 महसुली गावांमध्ये पर्यायी जमीन तुकड्यांनी देण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। या प्रक्रियेबाबत ग्रामपंचायतींना किंवा ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचंही सांगितलं जात आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पर्यायी जमीन गावापासून दूर असल्याने ती गायरान म्हणून उपयोगी पडणार नाही। त्यामुळे गावाच्या हक्कांवर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश तात्काळ रद्द करावा आणि संबंधित कंपनीचे काम थांबवण्यात यावे अशी मागणी केली आहे। प्रशासनाकडून योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून आता ग्रामस्थ आणि प्रशासन आमनेसामने आल्याचं चित्र दिसत आहे। प्रशासन पुढे काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व ज्यासाठी आयोजित केला होता त्यासाठी इथं जमलेलो आहोत। आमच्या गावामध्ये अडाणी प्रोजेक्ट चालू आहे। त्या प्रोजेक्टच्या विरुद्ध प्रोजेक्टमध्ये अदानी कंपनी मनमानी करते। शासन आमचं कोणतंही ऐकून न घेता GR काढते। तर हे सगळं थांबवण्यासाठी आम्हाला जलसमाधी असं आंदोलन आम्ही तयार केलं होतं। त्या आंदोलनासाठी प्रशासनाचे काही अधिकारी आले। त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला तुर्तास काही मुद्दे सांगितलेत, वाटाघाटी करण्यासाठी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 दिवसाचा म्हणजे सोमवारपर्यंत थांबा। सोमवारी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंग लावतो आणि मीटिंग मध्ये जर तोडगा नाही निघाला, आम्ही ज्या वेळेला मीटिंग लावतो म्हटलं त्यावेळेला आम्ही ग्रामस्थांनी त्यांना सांगितलं की मीटिंग मध्ये जर तोडगा निघाला नाही तर आम्ही आज शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत पुन्हा जलसमाधी आंदोलन आणि त्यावेळेला आम्ही प्रशासनाचं सुद्धा ऐकणार नाही। हा सगळा प्रोजेक्टचा विषय आम्ही पालकमंत्र्यांना सांगितला, आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन ईमेलद्वारे दिलं, आम्ही महामहिम राज्यपालांना सुद्धा ईमेलद्वारे दिलं, आम्ही महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं। तरी सुद्धा त्यांनी कोणतंही उत्तर न देता जे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्या मनमानीनं सगळा कारभार चाललेला होता आणि हा सगळा कारभार ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांनी जे गायरान कळंबे आहे त्या गायरानाचा GR काढला। तो सगळा मनमानी कारभार होता। या गायरानमध्ये मला तर वाटतंय की काहीतरी मोठा घोटाळा झालेला आहे। तो शासनानं चौकशी अंती पूर्ण करावा आणि ग्रामस्थांना यातून योग्य तो न्याय द्यावा ही आमची इच्छा आहे।
पालकमंत्री तुमच्याच तालुक्यातले आहेत, त्यांचे काही लक्ष घालतात की? बघा, पालकमंत्र्यांना आम्ही जाऊन प्रत्यक्षात भेटलो. पालकमंत्र्यांना आम्ही निवेदनं दिली. पालकमंत्र्यांनी आमची निवेदनं स्वीकारली. पालकमंत्र्यांनी त्यावेळेला आम्हाला उडती उडती उत्तरं दिली. पण याच्यामध्ये ठोस उत्तर पालकमंत्र्यांनी कोणतंही दिलं नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई साहेब यांना आम्ही 2 तास बसून सुद्धा आम्हाला 5 मिनिटाचा सुद्धा वेळ दिलेला नाही. मग आम्ही पालकमंत्र्यांच्या वरती किती विश्वास ठेवावा? माझ्या गावावर भयानक संकट आलेलं आहे आणि हे अदानी शासन विथ प्रशासन विथ सर्व अधिकारी जे काय असणार आहे, या लोकांनी कोणतीही या गावातल्या लोकांना कसलीही समज न देता हा फार मोठा अन्याय माझ्या गावावर होत आहे. तो अन्याय कुठेतरी थांबण्यासाठी सर्व जनतेनं विचार करून जल आंदोलनाचा निर्णय घेतला. त्यात मी पण सहमत झालेला आहे. आणि इथून पुढं आता शासकीय अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, या लोकांनी जी जबाबदारी उचलली प्रामाणिकपणे ती त्यांनी त्यांची पार करावी ही माझ्या समोर एवढीच इच्छा. यानंतर नुसतं आमच्या तोंडावर हात फिरवणे असं कोणतीही गोष्ट आमची फसवणूक करू नये. जे काय असेल ते लिखितकी असावं एवढंच माझं मत आहे. आणि जनतेवर माझा अन्याय होऊ नये. अन्याय झाला, जे संविधान मला दिलं त्या संविधानाचा मी माझा देश म्हणून, माझं घर म्हणून, माझी जमीन म्हणून, माझं गाव म्हणून असा वापर करतो. हा अधिकार आता मला राहिलेला नाही याची जाणीव खात्रीपूर्वक शासनाने करावी एवढीच विनंती. शासनानं आम्हाला कायद्याचं उल्लंघन करून गायरान आमच्या 70 एकर गायरान कंपनीला दिलं आणि त्याच्या बदल्यात 140 एकर गायरान आम्हाला मिळणार होतं. ते गायरान आम्हाला त्यांनी दुसऱ्या ग्रामपंचायत 10 किलोमीटर साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतरावर दिले. 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आमची जनावरं चरायला जाऊ शकत नाहीत. हे दुसऱ्या गावी दिले, तिथं जाऊ शकत नाहीत. हे सर्व शेतकरी असणारा प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असेल महाराष्ट्रात की 10 किलोमीटरवर किंवा 7 किलोमीटरवर कोणत्याही गावचं किंवा जनावर चरायला जात नाही. दुसरी गोष्ट, ज्या जमिनी ज्या शेतकऱ्यांनी विकल्या सुद्धा नाहीत आणि गट नंबर 1च आहे, एका भावाने विकली, दुसऱ्या भावाची शिल्लक राहिली. वर्ग 2 त्या गटावर शिक्का पडल्यामुळं आज तो दुसरा भाव जो शिल्लक ठेवलेला आहे तो अडचणीत आला. त्याचा निर्णय शासन अजिबात घेत नाही. उडवाउडवीची उत्तरं सगळीकडे मिळत आहेत. त्यासाठी शासनाने आम्ही आंदोलनाची तयारी केली. शासनाने आमचा लक्षात घ्यावं की किंवा जनतेनं महाराष्ट्राचे ऐकावं की सत्य परिस्थिती काय चालली आहे.